दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पोलीस प्रशासन, ट्रॅफिक प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी संयुक्त विद्यमानं ह्या दत्त मारुती रोड, हर्बट रोड, बालाजी रोड आणि आपल्या महापालिका इथल्या सर्व परिसराची पाहणी केलेली होती। त्यानुसार व्यापारी, विक्रेते, आपले दिवाळीसाठी येणारे वेगवेगळे विक्रेते आणि इथले लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून सगळ्यांच्या सहकार्यातून आपण इतर विक्रेत्यांना आवाहन केलेलं, दुकानदारांना आवाहन केलेलं की इथं ट्रॅफिकची अडचण होऊ नये, वाहतुकीची खोळंब होऊ नये म्हणून प्रत्येकानं आपल्या दुकानसमोर 10 फुटाचं अंतर सोडून आपले स्टॉल मांडवायचं आवाहन केलेलं होतं। त्यानुसार आज इथं महापालिकेनं ह्या कारवाई आता सुरू केलेली आहे। त्यानुसार ज्या लोकांनी जास्तीचं मंडप मारलेलं होतं ते काढून घ्यायला लागलेलं आहे। जे काढायला अडचण आणत होते त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आम्ही ते महापालिकेनं काढलेले आहेत। माझं ह्या वतीनं सर्व विक्रेत्यांनाही आव्हान आहे की दिवाळीचा सण हा उत्साह साजरा केला जावा, वाहतुकीचा कुठेही खोळंबा होऊ नये, विक्रेत्यांना, ग्राहकांना सहजासहजी आपल्या मार्केटमध्ये येता यावं म्हणून आपल्या महापालिका प्रशासनाने केलेल्या अहवालांना प्रतिसाद देऊन आपण आपल्या रस्ता मोकळा ठेवावा, तिथं कोणताही खोळंबा होऊ नये यासाठी कुठलाही मंडप टाकू नये, महापालिका प्रशासनाची परवानगी घेऊनच मंडप टाकावा जेणेकरून आपल्या कोणत्याही नागरिकाला कसलाही त्रास होणार नाही। माझं नाव उत्तम ठोंबरे आहे, मी ठोंबरे अँड सन्सचा मालक आहे। आपल्याला परमिशन दुपारी अर्ज करायला गेलो होतो आपण महापालिकेत, पण त्यांचे साहेब नव्हते, मुलाने साहेब। तर आपण थांबलो होतो, 1 तासभर थांबून आपण आपल्या धंद्याला आलो आणि त्यांनी आपल्याला काही कल्पना न देता आपल्या मांडावर ॲक्शन घेतलेली आहे आणि रात्रीची वेळी कारवाई केली आहे आणि आपले सणासुदीचे 8 दिवस 10 दिवस धंद्याचे, त्यातच आता हे चालवून जर काय अवघड झाले धंदा करायचं। 100% त्यांनी जर आम्हाला पूर्व कल्पना दिली असती तर आम्ही सगळं पूर्ण आत घेतला असतो। आम्हाला पण कुठं काय 4 वाद करायचा आहे, तर त्यांनी पूर्व कल्पना न देता आपल्याला केलेलं ॲक्शन घेतलेलं आहे। त्यांनी 10 फुटाच्या आत घ्या म्हणून सांगितलेले आहेत, तर 10 फुटाच्या आत घेतलं असतं ना त्यांनी काय सांगितले नाहीत, काय नाही, डायरेक्ट जेसी बोलवल्यात आणि जेसीबी डायरेक्ट पाडल्यात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।